टू एक्सपोज करप्शन टू सेव फंटासिया सोसाइटी का नारा देकर हाल ही में फंटासिया बिजनेस प्रीमाइसेस के मैनेजिंग कमेटी में चल रहे कथित भ्रष्टाचार के खिलाफ फंटासिया के गालाधारकों ने बेलापुर स्थित सिडको के सह निबंधक कार्यालय का घेराव कर मैनेजिंग कमेटी के खिलाफ कार्रवाई की कड़ी मांग की। इन गालाधारकों ने सह निबंधक प्रताप पाटिल से मुलाकात कर मैनेजिंग कमेटी में चल रहे भ्रष्टाचार और अधिकारियों की भूमिका पर सवाल खड़े किए। इस दौरान पत्रकारों से बात करते हुए इन गालाधारकों ने मैनेजिंग कमेटी पर करोड़ों का भ्रष्टाचार करने के अलावा इस पूरे मामले में सह निबंधक कार्यालय के अधिकारियों के मिलीभगत होने का गंभीर आरोप भी लगाया और कहा कि अगर हमें न्याय नहीं मिला तो आंदोलन तीव्र होगा। और भ्रष्टाचार 100% आहे। आम्ही हे तेव्हापासून ओरडून सांगतोय की सगळीकडे भ्रष्टाचार चाललाय, सगळीकडे आमच्या समोर पॅकेट दिले जात होते पण आमची दखल कोणीही घेत नाही। FIR झाली पाहिजे होती, डी रजिस्ट्रेशन एवढं ओरडून सांगतायत ते लोक की डी रजिस्ट्रेशन केली, खोटारडे एक नंबर की उगाचच आरोप करतायत। मग त्यांनी बिल्डरकडनं पेपर घेऊन त्या पेपरांची पूर्तता का केली नाही, रजिस्ट्रारने त्यांच्यावर FIR का केली नाही, ऍडमिनिस्ट्रेटर बसला होता, ऍडमिनिस्ट्रेटर 3 वेळा येऊन गेला पोलिसांसकट, मग ऍडमिनिस्ट्रेशनला ताबा का दिला नाही, चौकशीचे अधिकार आले होते त्यांच्या विरुद्ध चौकशी का झाली नाही, का डॉक्युमेंट दप्तर त्यांना दिलं गेलं नाही, हे सगळे आमचे ओनर्सचे प्रश्न आहेत। जर ह्याची पूर्तता झाली नाही, याचा आम्हाला नियमात उत्तर मिळालं नाही आणि आमच्या या प्रश्नांची, आमच्या सगळ्या गोष्टीची दखल घेतली गेली नाही तर याच्या लवकरात लवकर येत्या 15 दिवसाची काय मुदत असते ती आम्हाला गव्हर्नमेंट, आता हे जे मला उत्तर दिले त्याच्यामध्ये एक शब्द आहे मुकादम, ह्या सरकारी दप्तरी, ह्याचा अर्थ काय मला माहित नाही, तरी पण तिथे प्रश्न मी विचारला होता। माझी क्वेरी होती की प्रमिला म्हात्रे मुकादम, कारण नंतर ह्याच्यावर सुद्धा परत रिक्वेश्चन होऊ शकतो, यांचं कुठल्याही अर्थाने हे लिहू शकतात आणि त्याच्यासाठी म्हणून आमच्या ह्या गोष्टींवर लवकरात लवकर निर्णय देऊन आमचा ह्या फंटासियाचा क्वेश्चन आणि जे आता इलेक्शन झाले परत तीच कमिटी एक मताने निवडून आलेली आहेत तर त्या मेहरबानी करून त्या कमिटीला रजिस्टरनी आदेश द्यावे की प्रॉपर कारभार करा। एवढं त्यांना फक्त हायकोर्टाने आदेश दिलेले आहेत की डे टू डे वर्क करायचं आहे, फक्त डे टू डे वर्क, झाडू पोछा सिक्युरिटी बस, पण तरी पण लाखो रुपयाचे टेंडर AGM मधून पास केले जात आहेत। आताच्या AGM ला 18 मुद्द्यांचा अजेंडा आहे, 18 मुद्दे होईपर्यंत AGM ला 12 तास लागतील, अशी कुठली AGM चालते का? दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये डिस्कस करूया पण हे जर मुद्दे आम्हाला आधी माहीतच नाहीये, जर आम्ही त्याचा स्टडी केलेला नाहीये तर डिस्कशन होणार कशावर? तिथे नुसते सियास करायला भाडे टट्टू आणले जातात, भाड्यावरची लोक, आम्हाला जमणार नाही। भ्रष्टाचार इसलिए कर रहे हैं कि हमारे पास जो कोटेशन आया है उनका एक 5 करोड़ 3 लाख का, फिर बाद में वो 5 करोड़ 73 लाख का दूसरे को देता, वो तो 70 लाख का भ्रष्टाचार तो सामने आ गया। और जो भ्रष्टाचार जो निकाला है वो डिप्टी रजिस्ट्रार 6 लश्कर करके उन्होंने गवर्नमेंट का जो ऑडिटर था उन्होंने निकाला है 1 करोड़ 20 लाख का। तो उसकी हमने वो मांग किया है कि वो 1,20,000 एक कमेटी के सबसे वसूल करने थे, इसके लिए 88 होता, कलम 88 होता, उसके लिए हमने डिप्टी रजिस्ट्रार को हमने तकरार किया। उन्होंने ऑर्डर निकाला और खांडेकर करके डिप्टी रजिस्ट्रार है, उनकी नियुक्ति हो गई है, लेकिन उन्होंने आज तक कोई कार्रवाई की नहीं। जब तक कार्रवाई होती नहीं तब तक उनसे वसूल होता नहीं, हम वसूल करते। अच्छा, आपको लगता है कि जो रजिस्ट्रार डिपार्टमेंट है, जो सह निबंधक विभाग है, वो मैनेजिंग कमेटी के करप्शन या धांधली को पर्दा डाल रहा है, उसमें मदद कर रहा है? यस, मिलीभगत है। नहीं, खुला बोलिए, किसकी मिलीभगत? मिलीभगत जो जिसके हाथ में जो सत्ता होती है, जो कमेटी मेंबर है, अभी उनका और इनका क्या है तो हम तो अभी रंगे हाथ तो पकड़ नहीं सकते, हम तो डॉक्यूमेंट्स की वजह से पकड़ेंगे ना। हम लोग जब कार्रवाई के लिए जब आदेश निकालते नहीं है, जब कार्रवाई होती नहीं है तो उसके लिए हम लोग क्या करेंगे? नहीं, आपको कैसे लग रहा है कि दोनों की मिलीभगत है? आप कैसे एज्यूम कर रहे हो कि दोनों कार्रवाई करते नहीं, इसलिए हमको 100% लग रहा है। हमें कार्रवाई जब होती नहीं है ना तब तो लगेगा ही ना। ही जी प्रेझेंट MC आहे, मागच्या वेळेला जे फर्स्ट इलेक्शन झालं ते 2018 मध्ये झालं होतं, पण 2017 मध्येच त्यांनी टेंडरिंग VRF जे AC म्हणतात ते VRFचं टेंडर त्यांनी 2017 मध्येच काढून ठेवलंय। म्हणजे ह्याचं प्लॅनिंग त्यांचं आधीपासून होतं की कसं सोसायटीमध्ये पॉवर घ्यायचं आणि सांगायचं की ब्लू स्टार कंपनीला दिलाय। एकदा पण कन्सल्टंटला मीटिंगला आलं नाही, आम्हाला कुठलंही ट्रान्सपरन्सी नाही, नुसतं आमच्याकडनं पैसे घेतले। आता 6 वर्ष झाली लोकांचे पैसे आहे त्यांच्याकडे, अजून VRF दिलेलं नाहीये। आम्ही म्हणतो VRF नाही दिलं तर पैसे तर वापस करा आणि जेव्हा प्रोडक्ट द्याल तेव्हा पैसे द्या,
पण ते पण नाहीये. आणि आता म्हणे ज्यांनी पैसे नाही दिले त्यांना डबल, म्हणजे ह्याचं काय, ते जे बोलतात तेच फायनल. आपल्याला काय किती खर्च काय नाही, म्हणजे 6 वर्षापूर्वी ज्यांनी 68,000 दिले आता ते 1.25 लाख रुपये देतील. हे काय फिश मार्केट आहे का? कोण काय पण रेट सांगायची, प्रत्येक कुठला खर्च कुठे जातो ते तुम्ही सांगा ना बरोबर. इथं पूर्ण भ्रष्टाचार दिसतो मला. MC मेंबर्सच्या ओनर्सच्या साठी काहीच करत नाही, फक्त ते स्वतःसाठी करतात. आम्ही आमचे पैसे गुंतवले, आम्हाला एप्रिसिएशन नाही आहे. जेव्हा तिथं काम चालू पण नव्हतं त्यावेळेला आम्ही बुकिंग केलंय, तेव्हा आणि आताच्या फरकमध्ये आम्हाला काही इम्प्रूव्हमेंट दिसत नाही. आणि आमचे प्रॉपर्टी स्टेशनच्या एकदम समोर नुसतं 2 मिनिटाच्या अंतरात आहे. किती व्हायला पाहिजे? आमचं प्रत्येकाचं 50 लाख रुपये तरी व्हॅल्युएशन डाऊन झालेले. तेच आम्ही, आणि तेच कमर्शियल एरियामध्ये. जर आम्ही 1 BHK घेतलं असतं ते करोडांनी गेले असते. आणि आमचं आज 25, 27, 26 असे रेट सांगतायत. आम्ही 25 लाख 15 वर्षापूर्वी घेतलेलं, इन्व्हेस्ट केले होते पैसे, आम्हाला काहीच रिटर्न भेट नाही. आणि आम्हाला त्याचं रेंट पण येत नाही. आणि त्यांच्यावर आता 83 लागलेली आहे आणि आता 88 पण लागला पाहिजे. 2023 मध्येच लागलेली होती आणि आता 88 पण लगेच लागायला पाहिजे होतं, पण अजून काय आम्हाला वाटत नाही, म्हणजे कारवाई झालेली नाही आहे. आणि आता व्हायला पाहिजे असं आम्ही रिक्वेस्ट केलेली आहे. असं आम्हाला वाटतं की ऑफिसमध्ये जे छोटे मोठे अधिकारी जे काय त्यांना सहयोग करून हे टाळतात किंवा त्यांना सपोर्ट करतात. कारण आम्ही किती पण ओपोज केलं, ग्रुपमध्ये विचारलं, ते आम्हाला पब्लिकमध्ये मूर्ख म्हणणार, तुम्ही बिल्डरची माणसं म्हणणार, आम्हाला इन्सल्ट करणार, ताकी आम्ही नेक्स्ट टाइम काही विचारावं नव्हे. आणि आम्हाला प्रश्नाचं उत्तर काही भेटणार नाही, उलटा आम्हालाच प्रश्न करतात. हो, नुसतं तुम्हालाच माहित आहे आणि कोणालाच माहित नाही. अरे आम्ही काय प्रश्न, आमचा हक्क आहे, आम्ही आमच्या हक्कासाठी लढतो. आम्ही काय विचारलं त्याचा जबाब द्या ना, उलटा आम्हालाच प्रश्न विचारणार. आणि कुठलंही समाधान आम्हाला भेटत नाहीये. आणि आमचं हेच आहे की 88 लवकर यावा. आम्हाला सगळं ट्रान्सपरन्सी पाहिजे. आमचे पैसे आम्ही घातले, आम्हाला ट्रान्सफरी पाहिजे आणि आमचं वैल्यूएशन पाहिजे आणि आमच्या बरोबर सगळं 600 लोकांना फायदा व्हायला पाहिजे. इस दौरान पत्रकारों को चर्चा में शामिल होने नहीं दिया गया। ब्यूरो इनपुट, EW नेटवर्क।